भगवान शिव आणि पार्वतीचे पुत्र मानले जातात. त्यांचा जन्म कसन झालं याची ही कथा आहे. एके दिवशी देवी पार्वती स्नान करायला जात असताना त्यांनी आपल्या अंगातील उठण्यापासून एक पुतळा तयार केला आणि त्याला प्राण दिले. त्या पुतळ्याचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवलं गणेश. पार्वतीने त्याला दरवाजावर पहारा देण्याची आज्ञा दिली. तेवढ्यात भगवान शिव तेथे आले. गणेशाला शिवशंकर कोण आहेत हे माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही. शिवशंकर खूप रागावले आणि गणेशाचं डोकं कापून टाकलं. जेव्हा पार्वतीने हे पाहिलं तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाल्या. त्यांचा दुःख पाहून भगवान शिवाने एका हत्तीचं डोकं गणेशाच्या धडावर लावलं आणि त्याला परत जिवंत केलं. तेव्हापासून गणपतीला हत्तीचं